मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जरी झाला अविवेकू पण संत कृपा दीपकू सोज्वळू असे. संत बाबांची कृपा झाली आणि मी सोज्वळ झालो. माझं जीवन पालटून गेलं. याचा अर्थ नीट लक्षात घ्या की संताचे संगती मन आवरायचं नाही, मार्गी लावायचं आहे. नामे माळ घालतो आपण म्हणजे काय करतो, मन कुठे लावलं, काय कसं काय नाही. आता सगळं नीट काय. आत्ताच आमचे आंधळे महाराज आम्ही गाडीतून येत होतो, काहीतरी आता विषय निघतो. काय त्यांची मुलगी आज रात्री येणार आहे, उद्या येणार आहे. ते म्हणले अशी चुकामुक होते, अमेरिकेला आहे. मग मी प्रश्न विचारला तुम्ही गेला का नाही. ते म्हणले अजून नाही गेलो, पण सप्टेंबरमध्ये रिटायर व्हायला जाणार आहे. आला रिटायर झाल्यानंतर जाणार आहे. म्हणजे माणसाला वाटतं ना जग फिरावं का, वाटत नाही. औरंगाबाद बघितले की सगळे बाद बघितले का, सगळ्याला बाद करून टाकायचं का, नाही का. वाटतं ना. मी इंग्लंडहून जाऊन आलो हे सांगायला बरं वाटतं ना. पूर्वीच्या माणसांना बरं कशात, मी 4 धाम केले, पण अजून गप्प काही बसलं नाहीस. चारी धामाने आपली जागा सोडली नाही, पण तू सोडल्याशिवाय राहिला नाही. तुझं धाम जवळ आला आता. नाही, किती अवघड आहे हो. काय करतं, संकल्प आणि विकल्प दोन शब्द आहेत. बुद्धी काय करते थोडक्यात सांगून जातो. जी ग्राह्य त्याज्य करते ती बुद्धी. ग्राह्य करते आणि त्याज्यही करते. हे करावं का न करावं का, मुलाला इंजिनियर करावं पण फी बी जास्ती आहे. आणि आता इथे इंजिनियर झालेत, नोकऱ्या मिळत नाहीत. त्यापेक्षा प्रोफेसर करावं. ग्राह्य केलं आणि त्याज्यही केलं. बरोबर आहे ना ग्राह्य त्याज्य. काय करावं आज चवळीची उसळ करावी, पण परवा त्यांना पोटाला त्रास झाला, जाऊ दे चवळीची उसळ नको, मग काहीतरी बटाट्याची भाजी करू. ग्राह्य केलं त्याज्य केलं. म्हणजे ग्राह्यही करते आणि त्याज्यही करते ते बुद्धी. आणि संकल्पही करते आणि विकल्पही करते. मन आवरायला बिलकुल जाऊ नका. तुमच्या वाडवडिलांना जर मन आवरलं असतं तर तुमचा जन्म झाला नसता. चुकलं का माझं. जर त्यांचं मन आवरलं असतं आणि त्यांनी ठरवलं असतं आपल्याला ब्रह्मचारी व्हायचं, संन्यासी व्हायचं, तर तुमचा जन्म झाला असता का, नाही. म्हणून नावं ठेवू. संकल्प आहे तिथे विकल्प येणारे गृहीत धरा. फक्त मन मार्गी कसं लावायचं एवढं प्रयत्न करा. काय म्हणून मार्गावर चालताना प्रत्येकाला विचारत यावं. रोजचा अनुभव आहे. आता बोर्ड झाले, पूर्वी बोर्ड नसायचे, आता बोर्ड सुद्धा काही ठिकाणी आहे. मग आता इकडून आलो मी पाथर्डीवरून, तर पाथर्डीवरून येताना मग ते इकडे डाव्या हाताला वळा, उजव्या हाताला राहून डाव्या हाताला जाऊन पुढे उजव्या हाताला वळा. आता काय कठीण आहे सगळं. काय आता ते हातात आलंय म्हणून बरं आहे. ते काय त्याला म्हणतात रे बाबा, हा GPS. हां ते काय मला येतही नाही तर मी कधी हातात घेतही नाही ते. मग ते GPS दाखवते इकडे तिकडे. तरी काही टायमाला आमच्या तुकारामचं GPS दुसरंच दाखवतं. मग ते हा म्हणतो उजवीकडून, हे म्हणतात डावीकडून. आम्ही आपले निवांत बसलेले असतो, कारण आमच्या हातात काहीच नाही. मग संकल्प आणि विकल्प. अध्यात्म सहज खेळत हसत तुम्हाला सहज कळेल. असं काय म्हटलं मी. म्हणून आवरा बिवराचे सगळेच सांगतात मन आवरा. अरे हा कसं आवरा.
काय आवरा. एक आमच्याकडे आले होते भजनाला महाराजांच्या काळात. ते म्हणले आवरता पिछे पठाव. ही वस्तुस्थिती आहे. आवरता पिछे पठाव. आमच्या बायका त्या सुशिक्षित हो सगळ्या, त्या म्हणल्या ह्या मेलेला आवरत नाही म्हणून आवरता पिठे पठाव का. आवरत नाही म्हणून आवरता पिछे पठाव. काय को आवरता पीछे बैठाओ. बैठा ना थे ना. औरत नहीं हो, हम तेरी माँ है, वो तेरी बहन है, ऐसा देखो ना. अशा दृष्टिकोन बघ ना. काय आवरायचा प्रश्न आहे. काय आवरायचा प्रश्न आहे. कुठे मनामध्ये विकल्प आहे. काही मनामध्ये विकल्प यायचं काही कारण नाही आहे. तिथे आलं तर तुमची दृष्टी पालटा. म्हणून मन मार्गी लावा. मन काय करा. आवरा नाही, बिलकुल आवरू नका. तुम्ही आवरायला जाल, त्याचे मालक असाल तर आवराल. श्रीराम मनाचे निज मन, श्रीराम चित्ताचे चैतन्य घन, श्रीराम बुद्धीचे समाधान, विवेके सज्ञान श्रीराम. सर्वाचा मालक जर प्रभू आहे तर तुम्ही काय आवरता. दुसऱ्याचा बैल तुम्हाला आवरत नाही. ते शिंग मारतास. आणि गावणाऱ्या नाही कळलं तुम्हाला. हो, आम्ही पूर्वी वारीच्या रस्त्याने आमच्याकडे बैलगाड्याच असते. आम्ही लहानपणी बैलगाडी हाकणं हे मजा. वारीच्या रस्त्याने 7-7, 8-8, 10-10 बैलगाड्या. मग आम्ही हाक मारायचं. तर मग बैलाची नावं गवनेऱ्या म्हणजे गव्हर्नर. ब्रिटिशांचा काळ तो. मग सगळ्यात मोठा कोण. तसा हा माझा एवढा मोठा बैल गवनेऱ्या. आणि असं शेपूट पळायचं. किती अवघड आहे. आता त्या गव्हर्नरला जर कळलं असतं हे बैलाला गव्हर्नर म्हणतंय, काय अवघड आहे हो. हे बघा, म्हणून आवरायला जाऊ नका. ते गवनेर म्हटलं की आवरतंय. पण ते मालकाच्या तोंडातून आलं तर काय सांगितलं. कितीही खिल्लार बैल असू दे. काय करतो रे. जागेवर उभं राहतो. हालत नाही. हालत नाही का. मालक आहे. बैलाला कळतं हा आपला मालक आहे. तुम्हाला का कळू नये. आपल्या गाडीवर आपला मालक बसलाय. तुम्हाला का कळू नाही की आपल्या गाडीवर आपला मालक बसलाय. पण तुम्हाला वाटतं मी चालवतो. मग म्हणतो चालव. तो बघतो मागे आणि हा गाडी चालवतो. खड्ड्यात गेल्याशिवाय राहतच नाही. खड्ड्यात गेल्याशिवाय. म्हणून महाराज संताचे संगती मनो मार्ग गती. म्हणून येणे पंथे माझी चालली पाऊले आणि दर्शन झाले संतापायी. आमची पावलं कुठे निघाली. पाऊले चालती पंढरीची वाट. पंढरीच्या वाटेला निघाल्यानंतर तुमची वाट लागणार नाही. आणि ती वाट सोडली तर वाट लागल्याशिवाय राहणार नाही. कारण ती एकच वाट आहे. हे माझं मत आहे. त्याच्याशी तुम्ही सहमत व्हावं असं बिलकुल माझा आग्रह नाही. पण माझं मत मांडण्याचं मला स्वातंत्र्य. आणि माझ्या मताशी अनुकूल म्हणजे त्यांच्या मताशी मी अनुकूल आहे ज्ञानोबा तुकोबाच्या. नाही का. ज्ञानेश्वरी लिहून सुद्धा शेवटी खांद्यावर पताक घेऊन वारी करावी ही माझी आवड आहे सांगितलं. नाही का. ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिली. बाप रुक्मादेवर विठ्ठल हृदय. माता हृदय म्हटल्यानंतर वारी करायची गरज काय. पण काय म्हणले. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीविती आवडी, माझे जीविती आवडी. पंढरपुरा नेहीन गुडी, पंढरपुरा नेहीन गुडी. पांडुरंगी मन रंगले,
पंढरपुरानेन गुडी पंढरपुरानेन गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पुढे ऐका मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले तुझ्या चरणी स्थिरावले मन रंगले रंगले मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले तुझ्या चरणी स्थिरावले मन रंगले रंगले मन रंगले रंगले मन रंगले रंगले एकदा घरी या तसं मन कुठेही जाऊ दे पण विश्रांतीला पांडुरंगाच्या चरणाजवळ येऊ दे आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुमचे आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला तुमचे चरण देखली तुझे चरण देखली वाग गेला क्षीण गेला वाग गेला क्षीण गेला हा अनुभव आहे तुमचा माझा 150 किलोमीटर चालत जातो आता काही होत नाही पण 25-30 वर्ष चालत होतो आळंदी ते पंढरपूर पाय सुजायचे पण पाय सुजल्याचा सुद्धा आनंद असायचा पंढरीची वारी घडली याचा काय आनंद चालून वारी केली चालून वारी केली चालून वारी केली मग पुढचं आम्हाला शिकवलं मी चाललो म्हणायचं नाही पांडुरंगाने चालवून घेतलं माऊलीने आम्हाला चालवून घेतलं हे शिकल्याबरोबर सगळा अहंकार आपापच निघून गेला मन रंगून गेलं चालण्यातला आनंद उन्हातला आनंद पावसातला आनंद धो 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 पाऊस कोसळल्याशिवाय एकदा तरी वारी झाल्याशिवाय वाटत नाही आणि उन्हाने जेव्हा तोंड काळं पडतं अरे 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 पण काही वाटत नाही एकाने मला विचारलं महाराज तुम्ही किती काळे पडला म्हटलं पांडुरंगाचा रंग घेऊन आलो गप्प झालं ते गप्प झालं नाही म्हणले काहीतरी औषध बिषध लावावं लोशन बिशन गोरे व्हाल म्हटलं काही करायचं नाही माझं आडनावच गोरे आहे हो सातारकर हे प्रचलित नाव आहे पण ओरिजिनल आडनाव गोरेच आहे हां सरकारी दरबारी नाव गोरेच आहे मग आता मला सांगा आहे मुळातला गोरा
उन्हाने झालो काळा, पण पांडुरंग भेटला, काळा सुद्धा उजळला. ठाईचा चिकाळा नादी बहुकाळा, म्हणून वेदात साळा लावे लागे बाई. हा, चिन्मय महाराज म्हणतायत अवघा रंग एक झाला. काय झाला? आता काळा नाही पिवळा नाही, ढवळा ना काळा पिवळा ना जांभळा, जीवीच्या जीवन कळा प्रकाशितो. काय अभंग आहे तो संतांचे. ढवळा ना काळा पिवळा ना जांभळा, जीवीच्या जीवन कळा प्रकाशितो. तो रंग अवघा रंग एक झाला. म्हणून सगळ्या वारकऱ्याचा रंग एक झालेला आहे. गळ्यात तुळशीची माळ, तोंडामध्ये विठ्ठलाचं स्मरण, हृदयात विठ्ठल, मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरी मंत्र. त्याला दुसरं काही येतच नाही. तो जास्ती डोक्याने डोकं चालवतच नाही. हे बघा, जास्ती डोकी चालवली ना की बिघडून जाल. घरात आणले तिच्यावर संसार नीट करा. शेजारची गोरी आहे का पलीकडची काळी आहे याचा विचार करू नका. आपली आहे ती चांगली आहे एवढ्याच चूक माना. इकडे तिकडे बघायला जाल तसं तुमचं भाग्य थोर आहे की काळी असून सुद्धा विश्वातली गोरी तुमच्या वाटणीला आली आहे. पांडुरंग, पांडुरंग हे पांढऱ्या रंगावरून आलेलं विशेषण आहे. नाव विठ्ठल. जेव्हा गोकुळाहून आले, गोपाळपुऱ्यात आले, सबंध माती उडली होती अंगावर. तर वारीच्या रस्त्याने आम्ही जातो की नाही, सबंध ती धूळ सबंध अंगावर, आणि काळा माणूस सुद्धा पांढरा दिसतो. तेव्हा सगळे भक्त म्हणले, काय रे सुंदर दिसतोय, पांडुर रंग. त्याचा झाला पांडुरंग. म्हणून कुठे रंगलं मन? पांडुरंगी मन रंगले. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती, आणि मिळवावा नाही आकळावा श्रीपती येणे. पण म्हणजे माझ्या शब्दाचा एवढ्यावर 2 दिवसाच्या कीर्तनात आकलन वाहणं म्हटलं असं आहे, भेटणं नाही. काय काय ग नवरा कसा आहे? आताशी म्हणले भाई आठवडा झालाय, अजून काही आकलन झालेलं नाही. आता तरी गोड बोलतोय. कालच भेळ खायला गेलो होतो, उद्या म्हणतोय मिसळ खाऊ. अजून दोघं एकमेकात मिसळलो नाही, नुसती बाहेरची मिसळ खाल्ली. शरीर जरी मिसळले तरी मन जिथपर्यंत मिसळलं नाही तिथपर्यंत संसार सुखाचा होत नाही. आणि ज्या दिवशी मन एकरूप होईल मग काही प्रश्नच नाही. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. कुठे आली काय, कुठे गेली काय. हे बघा, पहिल्यांदा चाव्या आपल्या कमरेला असतात, आणि लग्न झालं आणि बायकोवर विश्वास पटला, पगार म्हणून तिच्या ताब्यात देतो, आणि मग म्हणतो एक 50 रुपये दे ग. मी म्हटलं तुम्हाला वाटत नाही काढून घेईल? अहो जाऊ द्या म्हणले, काढून घेतलं तरी काय, तिचंच आहे सगळं, आणि माझं काय तिचं काय निराळा आहे का? काढून घेतलं तरी ती वावगी काढणार नाही एवढी माझी खात्री आहे, म्हणून तिच्या ताब्यात चाव्या दिल्यात. कळलं का तुम्हाला? तसं नीट लक्षात घ्या. इतके इमानदार राहा की चाव्या तुमच्या ताब्यात याव्या हव्यात. काय मग आई म्हणते, बया लय भाग्यवान तू, तुझ्या बापाने आता 60च्या पुढे गेला तरी चावी माझ्याकडे आली नाही, तू आहेस तशी. उठलं सुटलं की माहेरला देत बस. काय म्हणून नवऱ्याचा विश्वास नाही. 60 आला तरी चावी नाही, आणि हिने महिन्यात चावी घेतली. कारण नवऱ्याला पटलं ही काही इकडचं तिकडे करणार नाही, हिशोब टिपून ठेवील, हे पै ना पै करेक्ट. मग दे ना चावी. आणि एखाद्या वेळेला तिने खर्च केला मनासारखं तर कुठे बिघडलं, आयुष्य केले ना. हे बघा, माझं बोलणं तुम्हाला आवडायला पाहिजे. सगळे माणसं म्हणतात बरं का आंधळे महाराज, बायकोच्या नादाने वागतोय.
मला काही कळत नाही. नाही, कोणाच्या नादाने वागावं, करून कशा करता दिली. ही इकडची रांग तर भरीव आहे सगळी. सगळ्या बायका हेच म्हणतात, पहिला नीट होता पण आता तिच्या नादाने वागतोय. काय चुकलं, दुसरा कोणाचा नाद करू दे का. नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि पुढचा सिद्धांत सांगतो जिथे परमार्थ जुळतो. का तो तिला वश आहे, तिने तन दिलं ना, मन दिलं, आणि हुंडा आणला तेव्हा धन दिलं. देवाला काय द्यावं लागतात, तनु मनो जीव आहे. मग एवढं जर देवाला अर्पण केलं तर देव प्रसन्न राहतो. मग बायकोने पतीला जर एवढं अर्पण केलं तर तो तिची आज्ञा कशी मोडेल मला सांगा. आणि मोडली तर काही चुकलं का, ऐकलं काय चुकलं का, हे तिथे चुकतंय, हे चुकतंय. म्हणून कधी म्हणू नका माझा मुलगा बायकोच्या अधीन झाला, तूच आणून लिस्क बघून. आमच्याकडे सगळं मोकळं वातावरण आहे, असं काही नाही. काय घरात काही कोणाला असं काय नाही. एक ना तू मुलगी आमची, दुसरी काय असं काही भानगड काही नाही. काय कशा करता जाच करायचा. हे बघा, जास्ती बोलणं म्हणजे आपण कोणतरी जास्ती आहोत हे दाखवणं आहे का. आलं का लक्षात. हळू प्रेमाने सांगावं, हे असं बरोबर नाही बरं का, एवढं सांगावं पुष्कळ झालं. शहाणे असतील तर कळतं, नाही कळलं तर द्यावं सोडून. नाही, माझ्या मागे उभे आहेत तेव्हा काही प्रश्न येत नाही. आलं का लक्षात. माझ्या मागे उभे आहेत, लहानपणापासून मांडीवर करता करता माझ्या मागे उभे आहेत. काही प्रश्न येतच नाही. देवाची कृपा आहे. आम्ही काही त्यांना वळण लावलं नाही, आम्ही काही त्यांना शिकवलं नाही. पण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून माझ्या मागे टाळ घेऊन उभे राहिले, ही पण उभी राहिली. आता दोघंही माझ्या मागे उभे आहेत म्हणून मला कमतरताच नाही. कोणाला म्हणायची गरज नाही, कोणाला काही करायची गरज नाही. म्हटलं की बाकीचं सगळं म्हणत राहतात. लहानपण त्याच्यातच वाढलं. माझं काय म्हटलं, काय सांगतोय विषय सोडला नाही, मन मार्गी लागलं. काय सांगितलं मी, मन मार्गी लागलं. मन मार्गी लागल्यानंतर त्यांना मित्र नाहीत असं म्हणता का. मित्र आहेत, पण एरवीच्या वेळेला कधीतरी. पण वारीच्या वेळेला मित्र आहेत का, नाही. कीर्तनाच्या वेळेला मित्र आहेत का, नाही. कीर्तनाच्या वेळेला वारकरीच. माझं म्हणणं कळलं का. मन काय लागलं, मार्गी लागलं. आमचं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण, सगळ्या तऱ्हेची ख्रिश्चन मुलं अमकं तमकं, पण इकडे तिकडे मन भरकटलं नाही. कारण संस्कार वारकरी संप्रदायाचे होते. मन मार्गी लागलं होतं. मन मार्गी लागलं होतं. तसं मन आवरायच्या मागे लागू नका, तर मन मार्गी लावा. आणि मन मार्गी लावणारे कोणतरी संत जर भेटले, माळ घाला. आणि मन एकदा मार्गी लागलं की नाही की मग ज्ञानेश्वरी वाचन सुरू होईल, हरिपाठ सुरू होईल, भजन सुरू होईल. आणि मग काही पुढचा प्रश्न यायचा नाही. पण मग काय करायचं. हरिमुखे म्हणा, 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 जाऊ नका. म्हणा, हरिमुखे 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 म्हणा. पुण्याची गणना
हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा पुण्याची गणना हरे ना पुण्याची गणना कोण करी गणना पुण्याची गणना गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा बस करी झालं. शुद्ध वद्य नाही, शुद्ध वद्य दोन्ही. एकादशी मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्पर खुणी माते समान. हे ज्यांना पाळता येईल त्यांनी माळ जरूर घालावी. काल बरेच 100च्या वर माळा झाल्या. काल 250 झाल्या. भरपूर माळकरी झाले काल. तेव्हा आज पण व्हावेत. चांगली गोष्ट आहे. माळ घालणं म्हणजे माझ्या 2 दिवसाच्या कीर्तनाच्या अभंगाचं सार तुम्हाला कळलं असं होईल. मन मार्गी लागल. मन काय झालं? पुष्कळ मोठा अभंग आहे हा. किती दिवस तरी याच्यावर कीर्तन होईल. पुढचं सगळं केवढं तरी मोठं आहे. पण जेवढं हे सुद्धा मनावर जेवढं टायमात बसेल तेवढं सांगणं. आता 85 चालू आहे. एवढं देव करतोय. देवाची सुद्धा परीक्षा घेऊ नाही बरं का. अवघड असतं हे. देवाची सुद्धा परीक्षा किती घ्यायची? एवढ्या 85 वर्षापर्यंत अजून यांच्या बरोबरीने गातोय मी. आलं का लक्षात? अजून देवाने काय द्यायला पाहिजे म्हणून उगीच परीक्षा पाहत नाही म्हणून त्यांच्यावर सोपवून देतो. गातो मी आता. आता आमचं जरा जपून वापरावं. आलं का लक्षात? हां. आता काय, आता अशी चप्पल झिजलेली आहे पण सोल लावलाय. नाही कळलं? इंग्रजी शब्दाचा अर्थ कळतो का? सोल म्हणजे काय? होल सोल. सबंध जीवन, सबंध आयुष्य. त्या पांडुरंगा करता त्याच्या सेवेतच गेलं 85 वर्ष. पोटातून आलो सुद्धा. मी म्हणतो माझे 85 वर्षात 86 वाऱ्या झाल्यात. माझ्या आईच्या पोटात एक वारी झाली आहे. इतक्या वर्ष संप्रदाय चालू आहे, परंपरा चालू आहे. अजूनपर्यंत चुकलं नाही आणि शेवटपर्यंत चुकणार नाही अशी खात्री आहे. कारण ही आमची श्रद्धा आहे. वारी ही श्रद्धा आहे. माझी बायपास झाली तरी गाडीत बसून का होईना पण पंढरीच्या रस्त्याने होतो, घरी बसलो नाही. चुकवा चुकी आमच्या ह्याच्यात येतच नाही, चुकायचंच नाही. वारीला निघताना घरी कुलूप असतं. काय रखवालदार ठेवायचा, कुलूप घालून यायचं. पण A to Z आषाढी किंवा कार्तिकी पण प्रत्येकाला वारी घडलीच पाहिजे. हीच माझी आस. नाही तर दांभिक ठरवू आम्ही. तुम्हाला सांगायचं ना आम्ही करायचं नाही. माझं म्हणणं कळलं का? 5वीला आमच्या घरात माळ असते मुलांच्या. आला का? हां. हे तत्व पाळा. मन मार्गी लावा. सध्याच्या काळामध्ये मन मार्गी लागणं अवघड आहे. कारण मन नको तिथे जास्ती वळत आहे. क्षमा करा मला. एक मी तुम्हाला सांगू, आपण जगतो जीवन तेव्हा राजकारण तर असावं पण सततच राजकारणात राहू नाही.
राजकारण कळायलाच पाहिजे आणि सध्याच्या काळात तर कळायलाच पाहिजे. पण राजकारण हा जीवनाचा भाग होऊ नये. जीवनाचा भाग आहे पण तेवढा पुरता ठेवावा. आपला परमार्थ करावा आणि आशीर्वाद द्यावे की जे राजकर्ते येतील त्यांच्यातून चांगलं व्हावं. दुसरं काय करणार आपण. आज किती परिस्थिती गंभीर आहे. ही गंभीर परिस्थिती कोणी सुधारू शकत नाही. एक आमचा मायबाप पांडुरंग सुधारू शकेल. म्हणून त्याची प्रार्थना करावी. मला कोणी बरोबर का कोणी चुकीचं मी जास्ती विचारही करत नाही. मला एकाने विचारलं बरोबर कोण चुकीचं कोण. म्हटलं मला बरोबर चुकीचं कळत नाही. कपडा देतो, जेवायला देतो, नीटनेटकं स्वस्तात देतो तो चांगला. याच्यापेक्षा बरोबर का चुकीचं हे कळणे इतकं त्या विषयाचं आम्हाला ज्ञानही नाही. जे ज्ञान नाही त्याच्याबद्दल बोलावं. हां, परमार्थाबद्दल बोला. माझ्याकडे कुणी मुलाखतीला येत नाही. मी सांगितलं माझा विषय आहे तेवढ्यापुरती मुलाखत घ्या. ज्ञानोबाराय विचार हां तासभर बोलीन, 10 दिवस बोलीन, बाकीचं मला विचारायचं नाही. कारण त्यातलं मला काही कळतच नाही. मला एवढं कळतं आहे दुपारी 12 वाजता ताट कसं माझ्या पुढे येईल. आणि एवढं कळतं आहे किती मोठा झाला तरी ताट होऊ नकोस. ताटीवर बांधे तोपर्यंत एवढंच कळतं. पंढरीच्या आलोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणून ज्यांना माळ घालायची त्यांनी माळ घालावी. काल सांगितलं माळेची किंमत 30 आहे. माळ आणि पुस्तक ज्यांना घालायची असेल त्यांनी घालावी. इथेच आजचं कीर्तन संपलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली आई. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली वेडी वाकू. 1-2 मिनिटं खाली बस. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. अधिकार म्या पुला. अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्यांना माळा घालायच्या त्यांनीच पुढे या. कुंडलिकावरती ज्यांनी काल माळा घातलेल्या आहेत त्यांनी आपले मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.